जय शिवराय शेतकरी मित्रांनो, अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत एक राज्य शासनाने आज शासन निर्णय काढलेला आहे आणि या शासन निर्णयाअंतर्गत ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 पर्यंत जे काय अतिवृष्टीमुळे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना ही मदत जाहीर झाली आहे। मित्रांनो, आता नेमकी मदत किती आहे, कोणत्या जिल्ह्यात किती मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला या शासन निर्णयाच्या माध्यमातून घ्यायची आहे। त्यामुळे तुमच्या जिल्ह्याला किती मदत मिळालेली आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात येणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। तर आता शेतकरी मित्रांनो, हा शासन निर्णय 16 एप्रिल 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। आता या शासन निर्णयानुसार ऑक्टोबर 2025 ते नोव्हेंबर 2025 आणि जानेवारी 2026 ते मार्च 2026 या कालावधीत राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झाला आणि यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं अतोनात असं नुकसान झालं होतं आणि या नुकसानीपोटी 53,73,07,000 रुपये एवढा मदत शासनाने मंजूर केली आहे। आता ही मदत कोणकोणत्या जिल्ह्यात किती मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला या निर्णयामधून घ्यायची आहे। तर आता शेतकरी मित्रांनो, गोंदिया जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी 2026 मध्ये जे अवकाळी पाऊस झाला होता यामध्ये बाधित शेतकरी 15 होते। या शेतकऱ्यांना 67,000 रुपये मदत ही मंजूर झालेली आहे। त्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी 2026 मध्ये जे नुकसान झालं होतं यामध्ये 1489 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 1,12,48,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये मार्च 2026 मध्ये अवकाळी पाऊस झाला होता। यामध्ये 4,071 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 5,40,67,000 रुपये एवढी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे। त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये मार्च 2026 मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीत 493 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। या शेतकऱ्यांना 37,26,000 रुपये नुकसान भरपाई ही मंजूर झाली। त्यानंतर आहे मित्रांनो बुलढाणा जिल्हा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये जानेवारी 2026 मध्ये जे नुकसान झालं होतं यामध्ये 7,357 शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं। या नुकसानीपोटी 6,94,79,000 रुपये ही नुकसान भरपाई मंजूर झाली। त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी 2026 मध्ये जे नुकसान झालं होतं यामध्ये 6,712 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 4,74,66,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली। त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्येच ऑक्टोबर 2025 मध्ये अतिवृष्टी झाली होती। यामध्ये 520 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 48,26,000 रुपये एवढी नुकसान भरपाई मंजूर झाली। त्यानंतर पुन्हा बुलढाणा जिल्ह्यामध्येच नोव्हेंबर 2025 मध्ये जो काही अवकाळी पाऊस झाला होता यामध्ये 37,140 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 30,20,26,000 रुपये एवढी नुकसान भरपाई मंजूर झाली। मित्रांनो, आता तुमच्या जिल्ह्यात ही अतिवृष्टी झाली होती याचे पंचनामे झाले होते का हे सुद्धा कमेंट करा। त्यानंतर मित्रांनो, नांदेड जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी 2026 मध्ये जो अवकाळी पाऊस झाला होता यामध्ये 80 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 5,10,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे। त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी 2026 मध्ये जे अवकाळी पाऊस झाला होता यामध्ये 5,116 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 1,32,44,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली। त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी 2026 मध्ये जो अवकाळी पाऊस झाला होता यामध्ये 3,319 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 3,06,48,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली। अशी ही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील अवकाळी पावसामुळे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। आता मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली त्यावेळेस पंचनामे झाले होते का? झाले असतील तर नक्कीच कमेंट करा आणि तुम्हाला ही मदत अशा प्रकारे मिळणार आहे। तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।